ॲडजस्टमेंट्सचे नंबर टाकून घेऊ. पहिली त्याची आहे का क्लोजिंग स्टॉक. शोधामध्ये क्लोजिंग स्टॉक आहे का सोडू ना. सेकंड नंबर पाहिजे डाउटफुल डेट. सेकंड वाली अनपेड सॅलरी. पहिले आपले उत्तर मी घ्यायचे अनपेड सॅलरी आहे का टाका पटापट. नंबर 3 प्रोव्हाइड फॉर डाउटफुल म्हणजे आरडीडी. आणि आरडीडी कशावर काढत असते टाका डेटरवर. टाका डेटरवर. नंबर 4 मोटार कारवर. दिसली का मोटार. हां टाका नंबर 4 टाकले बाई. नंबर 5 गुड्स लॉस बाय शोधा. मग त्याच्यात गुड्स लॉस बाय फायर आहे का मग टाकू नका. नंबर 6 इंटरेस्ट ऑन कॅपिटल. त्याच्यावर शोधा त्याच्यात कॅपिटल आहे का टाका त्याच्यावर. नंबर 6 टाकले. चला किती अकाउंट म्हणतात 3. कोणते कोणते ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स. मी सांगू का सर्वात वरचं सेंटेन्स वाचतो लक्ष द्यायचा. अमन अँड रमन आर पार्टनर्स इन प्रपोर्शन टू देअर कॅपिटल. वाचलं का सेंटेन्स. रोज रोज कसं असते दोन्ही पार्टनरचा रेशो आपल्याला सांगितला असते इक्वल किंवा 1:2 2:3 असं सांगितलं असते. आता काय म्हणते वाचावं. अमन अँड रमन आर पार्टनर्स इन प्रपोर्शन टू देअर म्हणजे रेशो सांगितला काय कसं आहे म्हणजे ऑन देअर कॅपिटल. मग याच्यासाठी पहिले आपल्याला काढावा लागतो रेशो. आणि रेशो कशावरून काढा म्हणजे कॅपिटल. मग इथं काढून दाखवतो तुम्हाला. सर्वात पहिले आपण कॅपिटल लिहू. पहिला कोण दुसरं कोण. क्वेश्चन मध्ये शोधा अमनचं कॅपिटल किती आहे 90,000. रमनचं किती आहे. तर याच्यावरून आपल्याला रेशो डिसाइड करायचा. तर कसा करायचा तर इक्वल इक्वल 0 कॅन्सल करायचा. या साइडचे 4 या साइडचे 4. आता उरले किती 9 3 9 आणि 3 ला डिवाइड होईल 3 सॉरी 9 आणि 6 याला डिवाइड किती होईल 3 3 जा 3 2 जा म्हणजे रेशो झाला 3. कुठून आला समजला का. कशावरून काढा म्हणजे कॅपिटल वरून कसा काढला समजला. करू बघा आता सुरुवात डेबिट साइड पासून सुरू. ह्या ट्रेडिंग अकाउंट मध्ये कोणत्या एंट्री येतात प्रॉफिट अँड लॉस मध्ये. आणि इकडे लायबिलिटी इकडे कठीण चाललं का हां. तर रेग्युलर एंट्री आहे त्या एंट्री रोज रोज पाठ करा लागत्या. डेबिट साइड पासून सुरू करू. पहिली एंट्री आहे बघूरे कॅश ॲट बँक. कॅश म्हणजे कुठे पैसे कुठेही असले तर पैसे हे आपली आईनं डब्यात जरी लपून ठेवले तर पैसे आपली कुठे जाईल असेल. कॅश ॲट बँक 18,000. नंतर आहे बाई गुडविल. रेग्युलर एंट्री आहे. गुडविल ही आपली कोणती म्हणजे अदृश्य जी दिसत नाही. गुडविल म्हणजे पॉप्युलॅरिटी. सांगा किती 27. चला गुडविल नंतर हां. डेटर म्हणजे कोण डेटर आपली आणि डेटर वरती एक. मग डेटरची व्हॅल्यू बाहेर काढायची. डेटरची व्हॅल्यू किती आहे 54 आणि याच्यावर एक. मग आता ऍडजस्टमेंट वाचतो जाईल. तू समजून सांगशील आम्हाला वाचो. प्रोव्हाइड फॉर डाउटफुल डेट. बताया तुमको डाउटफुल डेट म्हणजे टेंबूर खेळा. मला माहिती आहे बघा कठीण नाही. तुम्ही जर सिरियसली घेतलं तर कठीण नाही. आणि तुम्ही जर कपडे झटकले
तर याच्या नंतरचे चॅप्टर तुमच्या बसचे काही आहे समजून घ्या. हा एवढी मोठी प्रॅक्टिस, एवढी मोठी पडव्याची गंजी आहे, त्याच्यातून आपल्याला खेड्या खेळायला समजणार मी काय म्हणतो. त्याच्यातून एक सुई शोधायची आहे आपल्याला. आपण 100 क्वेश्चन शिकणार आहे आज नाही उद्या, हळूहळू समजेल. कंपेअर करा. सगळ्यात पहिला दिवस ज्या दिवशी मी फायनल अकाउंट शिकवलो त्या दिवशी तुम्हाला काय वाटलं होतं? आपला मास्टर मॅट आहे, काहीतरी शिकून राहिला, आपल्याला एवढी समज. आता हळूहळू जेव्हा आपण पुढे चाललो तेव्हा कन्सेप्ट भूल राहिले ना. रोज रोज वाले जायचं डेटर आहे 54, याच्यावर काढा म्हणे डाउटफुल म्हणजे आणि आरडीडी किती शिकलो आपण? एक न्यू वाली, ओल्ड वाली. मग आता जी वाचली आपण ती कशात आली? कोणती? न्यू आरडीडी डेटर मधून मायनस, बॅड डेट मध्ये प्लस. किती पर्सेंट काढा म्हणे? त्याला नाव द्यायचं न्यू आरडीडी. 5% काढले तर 2700 2027. यातनं काय करायचं? बाहेर आले 51,300. ही झाली आरडीडी ची. डेटर मधलं मायनस, बॅड डेट मध्ये प्लस. मग याच्यात पाहायचं किती नंबरवर आहे न्यू आरडीडी. त्याच्या पुढे लिहून घेऊ 2027. बाकीचा 4 नंतर शोधू. बरोबर. चला डेटर नंतर मोटा टाकली कुठे जाईल आणि त्याच्याबरोबर मग मोटारची व्हॅल्यू आहे 45. ऍडजस्टमेंट असं म्हणते पाले का मोटारवर 10% काय काढा. हेही रोजचंच काम आहे. डिप्रिसिएशन जर काढलं तर मोटारची प्राइस वाढेल का कमी होईल? मग डिप्रिसिएशन यातून काय करायचं? किती पर्सेंट म्हणे? ते होईल 4000, बाहेर येईल 40,500. फास्ट होत आहे का? डिप्रिसिएशन ऑसेट मधून काय करायचं? आणि सेकंड एंट्री चा सांगते. संस्कृती जाईला आपण आपल्या कव्हरेज मध्ये घेऊ ना. सिम जर वोडाफोन जर असेल तर चेंज करा, पटकन जिओचं सिम घ्या, नेटवर्क चांगलं राहते. तुम्हाला माहिती आहे डिप्रिसिएशन असेट मधून काय करायचं? सेकंड एंट्री करायची. याला असं नाव द्यायचं जाईल टू डिप्रिसिएशन. आणि अंडरलाइन करून लिहायचं. कशाला काढलं पाहिजे? तिथे बाकीचे काढलं. इकडे सुद्धा 4500. पहिले तर लक्षात. चला मोटार नंतर पोस्टेज म्हणजे पोस्ट ऑफिस साठी झालेला. मग आता सांगा हा फॅक्टरी रिलेटेड आहे का ऑफिस रिलेटेड? कुठं घ्यायचा सांगा? पोस्टेज 4200. पोस्टेज नंतर बॅड डेट पैसे बुडाले. बॅड डेट म्हणजे सांगा बॅड डेट कुठे येईल? डेबिट साइडला. याच्यासाठी हा एवढा मोठा आहे. या चार्ट मध्ये पाहायचं बॅड डेट किती नंबरवर आहे तिथे लिहून ठेवून द्यायचं 2000. बाकीचा चार्ट नंतर बाहेर. बरोबर आहे चंद्रा? हा बॅड डेट नंतर मोटिव्ह पॉवर म्हणजे हाई वोल्टेज इलेक्ट्रिसिटी. बताया था मैंने? वो इलेक्ट्रिसिटी ऑफिस में यूज होगी या फैक्ट्री? मोटिव्ह पॉवर कुठं जाईल? किती? मोटिव्ह पॉवर नंतर वेजेस म्हणजे मजुरी. फॅक्टरी वाल्यांना देता की ऑफिस वाले? आणि फॅक्टरीचे खर्च कुठं घ्यायचे? 22,500. गोंधळ होतोय का? वेजेस नंतर आहे सॅलरी. आता सांगा सॅलरी कोणाला देता? ऑफिस वाल्यांना. आणि ऑफिसचे खर्च कुठे घ्यायचे? प्रॉफिट अँड लॉस.
सॅलरी कोणाला देतात? ऑफिस वाल्याला. ऑफिसचे खर्च कुठे घ्यायचे? प्रॉफिट अँड लॉस त्या डेबिट साइड. सॅलरीची व्हॅल्यू आहे 19 आणि सॅलरीवर एक ऍडजस्टमेंट आहे. सेकंड नंबरची आहे वाचा सॅलरी अनपेड. पेड म्हणजे दिली, अनपेड म्हणजे याला म्हणतात आउटस्टँडिंग. आणि आउटस्टँडिंग काय करायचं? किती? 19 आणि 3 ही झाली आउटस्टँडिंगची सेकंड एंट्री. आउटस्टँडिंग सॅलरी इकडे किती ऍड केले, मग इकडे किती घ्यायचे? सॅलरी पर्यंत आलो. सॅलरी नंतर आता सांगा डिस्काउंट पेड आहे की रिसीव्ड आहे? मग त्याच्यासाठी मी ट्रिक सांगितली होती तुम्हाला. जर डेबिट साइडला आलो तर डेबिट साइडला घ्यायचं, क्रेडिट साइडला आलो क्रेडिट साइडला. हा डिस्काउंट कुठे आला? डेबिट साइडला. कुठे घेऊ? प्रॉफिट अँड लॉस डेबिटला. पक्का ना? चला डिस्काउंटची व्हॅल्यू 2400. डिस्काउंट नंतर बाई परचेस येत असते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला सेकंड नंबर. आणि परचेस मधून मायनस होत असते परचेस रिटर्न. क्वेश्चन मध्ये शोधा परचेस रिटर्न आहे काय? नाही. मग अमाउंट बाहेर काढून घेऊ 167. परचेस नंतर आहे ओपनिंग. ओपनिंग स्टॉक येत असते लोणी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला पहिल्या 27. असतो आहे का? ओपनिंग स्टॉक नंतर वाले लूज टूल्स, इक्विपमेंट औजारे, टूल्स. टूल्स आहे ना आपल्या घरी, पेचकस, पेंचिस, टूल्स आहे ना, मिक्सर. मग इक्विपमेंट आपली काय त्याला म्हणतात लूज टूल्स. 30,000. नंतर ऑडिट फी म्हणजे आपला हिशोब कोण तपासतो? मग सीए फॅक्टरीत असतो की ऑफिस? आणि ऑफिसचे खर्च कुठे घ्यायचे? चला ऑडिट फीची व्हॅल्यू सांग. नंतर आहे इन्व्हेस्टमेंट. आपण पैसा इन्व्हेस्ट करतो प्लॉट, शेती. मग इन्व्हेस्ट केलेला पैसा आपली काय कुठे जाईल? 25. लास्ट एंट्री आहे ड्रॉइंग. आता ड्रॉइंग दिसली का पटकन आपल्याला लाईट लागला पाहिजे. कोणता? ज्याची ड्रॉइंग त्याच्या कॅपिटल मधून पहिले हे माहिती पाहिजे की कॅपिटल कुठे येत असते. अमन ना, अमनचं कॅपिटल किती आहे? कॅपिटल 90,000. रमनचं किती आहे? 60,000. ही व्हॅल्यू कशाची झाली? याच्या मधनं ड्रॉइंग काय करायची? पहिल्याचे 3 इथे उरले 87. दुसऱ्याची ड्रॉइंग किती? इथे उरले 58. ड्रॉइंग लक्षात राहील. ड्रॉइंग कुठं घ्यायचं? शॉर्टकट पाठ करायचे. ड्रॉइंग हे कॅपिटल मधून कॅपिटल कुठे येते हे माहिती आहे. लायबिलिटीला गोंधळ झाला. डेबिट साइड समज. आता क्रेडिट साइडला सेल कुठे येत असतो? क्रेडिट साइड. सेल्स मधून मायनस होत असते सेल आहे का शोधा. मग सेल ला बाहेर घेऊ 2,12,000. सेल नंतर आहे कॅपिटल. आपण आताच लिहिलो परत घेऊ का? नंतर आहे बॅड डेट रिझर्व म्हणजे आरडीडी. आणि ही आरडीडी कशात आली? मग ही कोणती की न्यू? ओल्ड आरडीडी
या बॅक डेटच्या चार्ट मधून याच्यात पहा, बॅक डेटच्या चार्ट मध्ये पहा ओल्ड आरडीडी किती नंबरवर आहे? 4 नंबरवर लिहून घेऊ. किती? आता पहा चार्ट कंप्लीट करू. ही एंट्री आली नाही. या तिघांची ह्याची मी टोटल करू. 5100 मायनस 4000 इज इक्वल टू 1100 बाहेर. किती आले बाहेर? 1100. आरडीडी समजली? कोणती आरडीडी झाली ती? कसं ओळखलं? पुढची एंट्री आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. इंटरेस्ट म्हणजे व्याज, इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवलेला. आपण जे पैसे इन्व्हेस्ट करतो याच्यावर आपल्याला इंटरेस्ट मिळत असते की आपण देत असतो? मिलेगा. बैंक में एफडी किए, पैसे जमा किए, उस पे इंटरेस्ट मिलेगा. अब तुम्ही बँकेला मिळाले म्हणजे हे आपलं काय झालं? इन्कम. इन्कम. इन्व्हेस्टमेंट आपली काय झाली? मी बँकेत पैसे टाकले त्याच्यावर व्याज मिळालं. मिळालं म्हणजे माझं काय आहे? इन्कम कुठे येत असते? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइड. कुठे येत असते? इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. सांगा किती? हा पुढे चला. सन्ड्री क्रेडिटर. डेटर्स म्हणजे कोण? डेटर आपली. क्रेडिटर म्हणजे कोण? ही आपली. सांगा क्रेडिटर. 44. नंतर सन्ड्री रिसिप्ट. रिसिप्ट म्हणजे इन्कम, सन्ड्री म्हणजे विविध. तर किरकोळ छोटे मोठे भंगार बेचा पैसा आया, रद्दी बेची पैसा आया, ते सन्ड्री रिसिप्ट. मग रिसिप्ट झाल्या म्हणजे पैसा काय आहे? इन्कम. इन्कम कुठे येतो? होणार क्रेडिट साइड. सन्ड्री रिसिप्ट किती? 7. 7 ना. नंतरची एंट्री आहे लोन. लोन जाईल कोणत्या साइडला? ताई लक्ष द्यायची गरज आहे ताई. कितवा नंबरचा क्वेश्चन चालू आहे? 19. हा तुम्ही रे बैंक लोन. लोन आपली लायबिलिटी आहे. लोन वापस करायला लागते ना. किती रुपये? अजून कोणती एंट्री राहिली? झाल्या. आता राहिल्या किती होत आहे? 6. कसा? पहिल्या नंबरची व्हायची क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ॲट मार्केट प्राइस 54,000 अँड कॉस्ट प्राइस 57. शनिवारी शिकवला मी तुम्हाला हे. क्लोजिंग स्टॉकच्या व्हॅल्यू किती आल्या? 2. एक आहे 54, एक आहे 57. या दोन पैकी जी व्हॅल्यू लहान असेल, विच एव्हर इज लेस, छोटी वाली किंमत घ्यायची. मग 54 घेऊ का 57 घेऊ? 54. 57 चं काम सम. कोणती किंमत घ्यायची? छोटी वाली, विच एव्हर इज लेस. काही लक्षात? चला क्लोजिंग स्टॉकच्या एंट्री किती? पहिली बाय क्लोजिंग स्टॉक. दोन पैकी कोणती घ्यायची? मग लहान वाली ना. किती? दुसरी एंट्री कुठे करायची? कन्फर्म. क्लोजिंग 54. आता पहा 5व्या नंबरची व्हायची गुड्स ऑफ ₹4,000 लॉस बाय फायर. हे तर आपण भरपूर वेळा शिकलो आहे. आगीमुळे 4,000चा माल जळाला. लॉस बाय फायर. याची पहिली एंट्री करायची कोणा? व्हेरी गुड. गुड्स लॉस बाय फायर किती?
दुसरी एंट्री इशिका म्हणून तिकडे घेऊ. पटकन लक्ष्मी सांगतो म्हणजे नाही का पहिली एंट्री कुठे करायची गुड्स लॉस बाय फायर. सेकंड एंट्री करायची याला नाव द्यायचं बाई लॉस बाय फायर. आगीमुळे झालेले नुकसान किती झाले इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. चला त्याच्यानंतर 6व्या नंबरचे व्हायचे provide interest on capital at 5%. वाचा पुन्हा provide interest on capital 5%. काय काढा म्हणते इंटरेस्ट कशावर मग कॅपिटल हे आहे की हे आहे 90,000 आहे की 87,000 आहे 87 नाही कशावर आहे आपले कॅपिटल कोणता आहे याच्यावर किती पर्सेंट 5% ते होईल 4,500. दुसऱ्याचं कॅपिटल किती घेऊ 60 की 58 याच्यावर किती पर्सेंट 5% ते होईल 3,000. समजलंच नाही. इंटरेस्ट ऑन कॅपिटल कॅपिटल मध्ये प्लस इंटरेस्ट ऑन ते इथं होईल 91,500 बरोबर. दुसऱ्याचा इंटरेस्ट किती आला 3,000. तर ह्यात काय करायचं इथं झाले 61 ही झाली इंटरेस्ट ऑन कॅपिटलची. परत एकदा सांगतो इंटरेस्ट ऑन कॅपिटल कॅपिटल मध्ये काय करायचं प्लस. दुसरी एंट्री प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट हे असं लिहायचं बाई इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि अंडरलाइन करून लिहायचं ज्याचा इंटरेस्ट त्याच्या नावावर. पहिला कोण दुसरं अमनचा इंटरेस्ट आला 4,500 आणि रमनचा आला 3,000. इंटरेस्ट ऑन कॅपिटलचे दोन इंटरेस्ट समजले आला. इंटरेस्ट ऑन कॅपिटल कॅपिटल मध्ये प्लस. सेकंड एंट्री करायची ज्याचा इंटरेस्ट त्याच्या नावाने लिहा. इथपर्यंत काही प्रॉब्लेम. आता बा रेशो कसा काढला 3:2 हा समजला. मग आता ऍडिशन करू प्रॉफिट लॉस काय आहे हे शोधू. 5 मिनिटं थांबा नंतर तुम्ही लिहून घ्या. टोटल करून देऊ ना. पहिले ट्रेडिंग अकाउंट क्लोज मीच करतो तुम्ही फक्त लक्ष द्या. 0 0 0 4 आणि 4 8 आणि 2 10 10 शी 0 कॅरी झाला 1 1 आणि 5 6 6 आणि 1 7 आणि 2 2,70,000. आता इकडची साईड चला कोणाला काहीच घेणं देणं नाही आहे. मीच रिकामा आहे मीच टोटल करून देतो मीच पेपर लिहिले. आता ही साईड पण इथं लिहायची नाही इकडे साईडला 0 0 5 2 आणि 6 8 आणि 7 15 आणि 7 22 22 शी 2 कॅरी झाले 2 2 आणि 2 4 4 आणि 6 10 10 आणि 2 12 12 शी 2 कॅरी झाला 1 1 आणि 1 2 2,22,500. मग 270 कुठे आहे की 222 कुठे आहे 2 इकडे घेऊ 270 270 यातून ही साईड मायनस इथं उरले 500 7 4 47,500. याला नाव काय द्यायचं ग्रॉस म्हणजे नाही. आता हे जे ग्रॉस प्रॉफिट आहे ते कुठं घ्यायचं भरपूरदा सांगतो का हे ग्रॉस प्रॉफिट म्हणजे खाली लिहायचं इथं पहिल्या नंबरवरच लिहायचं ग्रॉस प्रॉफिट आणि याच्या खाली लिहायचं ब्रॅकेट मध्ये ट्रान्सफर फ्रॉम ट्रेडिंग कोणत्या अकाउंट मधून घेतली आपण एंट्री 47,500. आता यांची टोटल
47 आणि 3 50 प्लस 7 57 आणि हे 5 टोटल झाली 57,005. आता ही साइड करायची पण इथे लिहायची बघायच्यासारखी साइडला लिहू. पहिला 0 दुसरा 0 5 आणि 5 10 आणि 1 11 2 13 5 18 4 22 22 ची 2 कॅरी झाले 2 2 आणि 3 5 5 आणि 4 9 9 4 13 14 18 22 26 28 30 30 अशी 0 कॅरी झाले 3 3 आणि हे 2 5 50,200. आता बघा 57 मोठे आहे का 50 मोठे आहे? 57. मग दोन्हीकडे मोठी टोटल लिहायची 57,500 बरोबर ना? यातनं ही साइड काय करायची? चला 57,500 मधून मायनस करू 360 किती उरले? 7,300. मला जर परत कोणी विचारलं कुठून आलं म्हणून मला येत नाही, आता येते. याला नाव काय देऊ? आता हे नेट प्रॉफिट दोन्ही पार्टनरला डिवाइड करू. कोण कोण होतो? अमन आणि रमन. आता बऱ्याचदा कसं असते बेटा रेशो इक्वल असते 50. आज रेशो सांगितला होता का? आपण कसा काढला समजला का? मग आपलं प्रॉफिट झालं 7,300. हे दोनही पार्टनरला डिवाइड करायचं. 50-50 करायचं काय? 3:2 मध्ये डिवाइड. चला प्रॉफिट झालं 7,300. पहिल्याचा रेशो किती आहे? मल्टिप्लाइड बाय किती? 3. काही कोणाला गेलं नाही. नंतर विचारलं मला 3 कुठून आले 2 कुठून आले मग सांगतो भाऊजीचा मॉड. जीवा तो जे वको पोट्या भको देव ये पैसे देऊन का नाही देऊ? गंदा आहे तर गंदा आहे नाही ना? मी एवढं बोंबलीच्या डेटापासून बोंबलून राहिलो ते लोक गेलं नाही कोणाला. व्हिडिओ पाहणारे लोक हसन आपलेले 3 का असं काय समजा रे? मल्टीप्लाइड बाय 3 डिवाइडेड बाय ये दोनों की एडिशन किती? आता सेकंड पार्टनरचं तसंच 7,300 मल्टीप्लाय किती? 2 का असं आहे समजे का? डिवाइडेड बाय एकाचं कोणाचं कॅल्क्युलेशन काढायचं दुसऱ्याचं ऑटोमॅटिक असते. 5 चा टेबल आहे सगळे नक्की 5 वन जा 7 में से 5 गए 2 बचे ये 3 नीचे आएंगे 20 होंगे 5 4 जा 20 23 मधून 20 गेले 3 मग हा 0 खाली 30 झाले 5 6 जा 30 minus 30 0 हा 0 जसाच्या तसा. आता मल्टीप्लाय बाय किती आहे? 3 0 0 3 6 जा 18 ची 8 कॅरी झाला 1 3 4 जा 12 plus 1 13 कॅरी झाला 3 1 जा 3 plus 1 पहिल्याचं झालं 4,380. आता दुसऱ्याच्या काळासाठी एकदम इझी. टोटल प्रॉफिट किती होतो? याच्यातून हे 4,380 मायनस नाही समजलं तो दुसऱ्याचं तर त्याच्यापेक्षा इजी है. इसको अगर 5 से डिवाइड किया तो इतना ही आएगा 1460. यहाँ पे मल्टीप्लाइड बाय 3 थे आता मल्टीप्लाइड बाय 2 है. किती होईल? 2920 1428 60 120 पहिले जे झाले 4,380 दुसऱ्याचे झाले 2,980. हे जे प्रॉफिट आलं सॉरी 20 हे जे प्रॉफिट आलं हे प्रॉफिट यांच्या कॅपिटल मध्ये काय त्याला नाव द्यायचं नेट प्रॉफिट. पहिल्याचं होतं 4,380 याचे बाहेर काढू बेटा 880 5 9 किती झाले 95,880 बरोबर ना.
आता दुसऱ्याचं नेट प्रॉफिट आहे 2920. तर बाहेर 63,900. ही साईड कोण गेली? सांग. 246,800. आता ही करू. पहिला 0, दुसरा 2 आणि 8 10, 10 शी 0 कॅरी झाला 1, 1 1 9 10, 10 आणि 8 18, 18 शी 8 कॅरी झाला 1, 1 आणि 4 5, 3 8, 8 आणि 3 11, 11 आणि 5 16, 16 शी 6 कॅरी झाला 1, 1 आणि 4 5, 5 आणि 4 9, 9 आणि 6 15, 15 आणि 9 24. 2,46,800. 2,46,800. चला लिहा. होमवर्क सांगतो हा.